लंडनमध्ये 3 विमानतळ असतील तर मुंबईमध्ये का नाही म्हणत मुंबईमध्ये तिसरी विमानतळ उभारण्याचे चॅलेंज घेणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांना प्रत्युत्तर देणाऱ्या सर्व नेत्यांनी हिम्मत असेल तर मुंबईला दुसरे लंडन बनवण्याचे चॅलेंज घ्यावे। लंडनशी कंपेअर करायचे झाले तर तुमच्या माहितीसाठी सांगते, लंडनमध्ये प्रत्येक वर्षाला 5 अब्जांपेक्षा जास्त लोक सार्वजनिक वाहतूक प्रवास करतात। तिथे 24 तास बस सेवा चालते, हजारो इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर धावतात आणि मुंबईमध्ये प्रत्येक दिवसाला 75 लाखांपेक्षा जास्त लोक लोकल ट्रेनने प्रवास करतात आणि तो कसा करतात सगळ्यांनाच माहित आहे। म्हणजे लंडनमध्ये लोक सार्वजनिक प्रवास सोयीमुळे करतात आणि मुंबईमध्ये मजबुरीमुळे। लंडनमध्ये इंपिरियल कॉलेज, UCL, किंग्स कॉलेज ही विद्यापीठे जागतिक टॉप 10-20 मध्ये पाहायला मिळतात। लंडन ही जगातील सर्वोत्तम स्टुडंट सिटीज पैकी एक आहे आणि मुंबईमध्ये IIT बॉम्बे सोडलं तर अभिमान बाळगण्यासाठी दुसरे एकही विद्यापीठ नाही। मुंबईचे एकही विद्यापीठ टॉप 100 मध्ये सुद्धा पाहायला मिळत नाही। म्हणजे मुंबई हे देशात आघाडीवर पण लंडन हे जगात आघाडीवर आहे। आणि लंडन मधील हवेची गुणवत्ता कायच सांगू। ज्या श्रीमंतांसाठी तुम्ही एअरपोर्ट बांधू इच्छिता ते पहिलीच फ्लाइट पकडून लंडन मध्ये सेटल होत आहेत ते याच कारणामुळे। रस्ते, पिण्याचे पाणी, फ्लड क्रायसिस याविषयी तर मी अजून बोललेच नाही, पुन्हा कधीतरी फॉलो नक्की करा।